यश तळहातावरील रेषेतून नव्हे, ते कष्ट आणि घामाच्या धारातून मिळते. हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? सर्व ठीक असेल अशी मी आशा करते. तर आज मला ब्लाऊज शिवायचे होते, तर आज आहे ना फक्त ब्लाऊजचाच व्हिडिओ, दुसरा कोणताही नाही. तर एक ब्लाऊज शिवून झाल्यानंतरून मला साडीला नाही फॉल लावायचं. तर साडी पण खूप सुंदर आणि छान होती. पॅरोट कलरची साडी होती आणि फॉल आहे ना मी आधी भरपूर आणून ठेवलेलं होतं, म्हणजे प्रत्येक साडीवरचा मॅचिंग आहे ना फॉल आणूनच ठेवलेला होता. पण नंतर मी लगेच साडीला फॉल पण लावून घेते, कारण की एक म्हणजे कस्टमर आलं तर ज्यांचा ब्लाऊज शिवून झालेला होता, मग म्हटले चल साडी पण घेऊन जातील. मग त्याच्यासाठी ना मी लगेच फॉल लावून घेतला. आणि फॉल आहे ना धनश्रीच्या असतात, म्हणजे खूप छान फॉल येते. आणि फॉलला किती, तो 15 रुपयाला फॉल मिळतो धनश्रीचा. तुमच्याकडे कितीला मिळतो ते पण सांगा तुम्ही. आमच्याकडे ना 15 रुपयाला, धनश्रीचा पण 15ला आणि राजश्रीचा पण 15लाच मिळतो. त्या साडीचे फॉल लावून झाल्यानंतरून आहे ना अजून 2 साड्यांना फॉल लावून घ्यायचे होते, कारण की हे पण ब्लाऊज शिवून द्यायचे होते. त्याच्यासाठी ना मी आधी पीस काढून घेते आणि पिसाला मॅचिंग अस्तर पण लगेच काढून घेते, कारण की अस्तर वगैरे सर्व आणून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यासाठी ना म्हटले चला आता लगेच फॉल अस्तर सर्व बाजूला काढून घेतलं. आधीच पूर्वतयारी केलेली असते, कधी पण योग्य असतं, कारण की मग नंतरून कस्टमरचा फोन आला तरी पटकन शिवून देता येतो. आणि या साडीला ना खूप मोठा कोस होता, त्याच्यामुळे ना मला साडी एक्स्ट्रा कापावं लागली. हे बघा, तुम्ही बघतच असाल खूप कोस आहे, त्याच्यामुळे ना मी साईडनी कट करून घेतली. आणि नाही तर पुरले नसतं, पीस ना बारीक होता आणि त्याच्यामुळे ना मी थोडं एक्स्ट्रा पण कट करून घेतला, म्हणजे थोडंसं 19-20 इकडे ना कुठेतरी कटोरीत वगैरे गेल्या तर मग टेन्शन नाही राहणार. लगेच ही पण साडी मी लगेच कट करून घेते, कारण की ना अशा साड्यांना ना कधी कधी खूप कोस येतो. पण ह्या साडीला नव्हता, पहिल्या साडीला ना कोस होता, ह्या साडीला बिलकुल कोस नव्हता. त्याच्यामुळे ना कटिंग करायला काही त्रास नाही वाटला. मी काय करते, नेहमी आरूला वगैरे शिवबी करते, दोन्ही साईडनी धरून आहे ना मगच पीस कट करते. त्याच्यामुळे ना मला त्रास नाही होतं. मी लगेच मॅचिंग अस्तर वगैरे काढून ठेवले होते. मग ते लगेच मी फॉल पण लावून घेतले त्यांना. फॉल लावायला आहे ना आत्या लावून देते, त्याच्यामुळे ना मला फॉल लावायचं काही टेन्शन नाही राहत. कधी कधी आत्या लावते, नाही तर मीच लावते शक्यता करून. पण मग तिला वाटलं तर मग ती लावून घेते आत्या. त्याच्यामुळे ना म्हटले चल त्या लावून देत होत्या, तर मी लगेच 3 साड्यांना आहे ना पिको करून दिल्या आणि फॉल पण जॉईन करून दिलं. मग हातशिलाई त्या करणार होते आणि ब्लाऊजचं पण बटणं पण म्हणे दे माझ्याकडे, मी लावते, कारण की माझी ननंदबाई पण आल्या होत्या, त्या म्हणे आम्ही लावून देतो तुला बटणं. मग त्यांनी ना बटणं वगैरे लावून दिले. तोपर्यंत ना मी लगेच ब्लाऊज पण शिवायला घेतली होती. हे ना कटोरीचा ब्लाऊज होता, म्हटले चल कटोरीचा ब्लाऊज शिवायला आहे ना म्हणजे खूप छोटं माप होतं, 30चंच माप होतं. मग त्याच्यामुळे ना तो शिवायला जास्त वेळ नाही लागला. त्यांचे 2 साड्या पिको म्हणजे हातशिलाई करेपर्यंत ना माझा हा ब्लाऊज पण रेडी झालेला होता. सुई पण टिचलेली होती थोडक्यात. तर मग ते चारूला सांगत होते का तू आहे ना दुसरी सुई घेऊन ये, म्हणजे जेणेकरून आहे ना म्हणजे ब्लाऊज पण खराब होणार नाही. कारण की ना मी काय केलं तर ब्लाऊज म्हणजे जे वर्क होतं ना ते चिटकवलेलं, त्याच्यामुळे ना खूप सुया तुटल्या माझ्या. आणि जर गावात नसला, मी गावापासून बाहेर राहतो, आणि त्याच्यामुळे ना गावात जायला उन्हातान्हात ते नारू म्हणे नाही मम्मी मी नंतरून जाते, कारण की उन्हातान्हात जायचं ना पोरांना पाठवायचं ते पण योग्य नाही. आता ब्लाऊज शिवून म्हणजे हातशिलाई वगैरे करायला दिलेले. आणि आता हा ब्लाऊज शिवताना ना लगेच मी काजे वगैरे लगेच करून घेते. काजे ना मी मशीननेच करते, हाताने नाही करत. त्याच्यामुळे म्हटले. आणि आता हे बघा मस्त ब्लाऊज पण हात बटणं वगैरे लावून आलेले होते ना, खूप सारे ब्लाऊज होते, ते पण बटणं हुक वगैरे सर्व लावून आलेले होते. जवळजवळ आहे ना 17 ब्लाऊजं होती आणि 3 साड्या होत्या. 3 साड्या होत्या, त्या पण हाताने हातशिलाई करून दिले. म्हणजे 3 ब्लाऊजं शिवेपर्यंत माझे आहे ना एवढे त्यांनी हे पण करून दिलं, काजे बटणं वगैरे, आणि फॉल पण लावून दिलेलं होतं. शिलाई काम असं आहे की ते कोणी पण करू शकतं, अडाणी पण करू शकतो आणि शिकलेला पण करू शकतो. त्याच्यासाठी ना बिलकुल लाज वगैरे काही नसते, कारण की आपण कष्ट करतो. आपण थोडं कोणाचं फुकट खातो का कोणाचे असं चोऱ्यामाऱ्या करून आपण करतो, पण आपण इथं नाही, आपले कष्ट केलेलं असतं. त्याच्यामुळे ना कष्टाला पर्याय नसतं. कष्ट केल्याशिवाय ना कधीच काही मिळत नाही. त्याच्यामुळे ना पहिले कष्ट करावं लागतं, मगच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. ते म्हणजे शिलाई काम आहे ना एकदम साधं सोपं आहे आणि कोणी पण ते करू शकतं. त्याला म्हणजे त्याला शिक्षणाची बिलकुल अट नाही आहे. त्याच्यासाठी ना हे काम आहे ना तुम्ही जरूर करावे, मला पण वाटतं. कारण की ज्याला करण्याची जिद्द असते ना तो करू शकतो, आणि ज्याला नाही ना तो नाही करू शकत. त्याच्यामुळे ना कामाची बिलकुल लाज नाही वाटून दिली पाहिजे. हे बघा माझे ना ब्लाऊज शिवून झाल्यानंतर म्हणजे
हातशिलाई वगैरे करून आल्यानंतर आहे ना सर्व मी व्यवस्थित लावून देते, कारण की नंतर मला आल्या का कोणी पटकन देता येईल त्याच्यासाठी. हे बघा पूर्ण दुकान गच्च भरून गेलेलं होतं, कारण की आता 2-3 दिवस पण बंद पण होतं, पण आता चालू झाल्यानंतर आता परत आपलं दुकान परत असं भरलेलं दिसत जाईल. हा आहे ना पसारा दिसत नाही, तर हे आपली मेहनत दिसते. पसारा काही नसतो हा. तर हे 2 ब्लाऊज कट करून झालेले आहे आणि आता आहे ना ही 2 घ्यायची कटिंग करायला, कारण की उद्या आहे ना जवळजवळ 6 ब्लाऊज शिवून द्यायचे ना. आता बघते मी किती होतात काय. आता हे 2 कटिंग केले आज आणि दिवसभरात 3 ब्लाऊज शिवून झाले आणि 3 साड्या, कारण की स्वामीची तब्येत बिघडलेली ना, त्याच्यामुळे नाही काही एवढं काम होत नाही आहे. पण मग जसं होईल तसं ॲडजस्ट करते. जवळजवळ मी 12 वाजता दुकानात आली होती, जास्त 12 नाही 12:30 एकला आली होती दुकानात. मग त्याच्यानंतर मी ब्लाऊज शिवले. आता हे 2 कटिंग करून घेते. हे 38 साईजचे आणि हे 34 साईजचे कटिंग आहे. आता तुम्हाला कशी कटिंग करते पॅटर्न ठेवते पण तुम्हाला दाखवते. कधी पण अस्तर कट करताना ना बंद बाजूने आपल्या बाजूने ठेवायची आहे, जेणेकरून आहे ना म्हणजे मागचा फ्रंट वगैरे आहे ना व्यवस्थित निघतो. आता मला 2 ब्लाऊज कट करायचे आहे, त्याच्यामुळे मी एकावर एक आहे ना ब्लाऊज ठेवून कटिंग करणार आहे. आणि हे पॅटर्न आहे ना मी खुशी फॅशन पॉईंट यांच्याकडून मागवलेलं आहे. ते खरंच खूप छान पॅटर्न आहे, कारण की या पॅटर्नमुळे ना म्हणजे कुठंच कमी जास्त काही करावं लागत नाही. त्याच्यामुळे ना पटकन शिवून होतात. तुम्हाला घ्यायचे असेल ना तुम्ही जरूर घेऊ शकता, कारण की कुठंच कटिंग करायला लागत नाही आणि व्यवस्थित एकदम छान ब्लाऊज बसतात. फक्त यांची कटोरी ना उभी आहे, आणि जेव्हा मी पहिली शिवायची ना त्याची कटोरी अशी गोल होती. पहिले म्हणजे टक्स मारावा लागायचा आणि नंतरून म्हणजे जॉईन करावं लागायची कटोरी, आणि ही आहे ना पहिले कटोरी जॉईन करून मग टक्स मारावा लागतो. एवढाच फरक आहे. नाही तर आहे ना ब्लाऊज खरंच खूप छान बसतात. कुठंच कमी जास्त काहीच करावं लागत नाही. आणि ज्यांना शिवता येतं आणि ज्यांना पॅटर्न नाही आहे ना त्यांच्यासाठी ना एकदम उपयुक्त हे पॅटर्न आहे. जरूर तुम्ही घ्या, तुम्हाला घ्यायचे असेल ना तर खरंच खूप छान पॅटर्न आहेत. कुठंच काही करावं लागत नाही. एकदम छान ब्लाऊज पण बसतात. आणि यांचा ब्लाऊज शिवला का ते पण तुम्हाला नक्की दाखवेन. त्यांच्याकडे ना 4 टक्स, प्रिन्स कट आणि बोटनेट सर्व पॅटर्न मिळतात. पण मी ना फक्त कटोरीचे घेतले, मागून बघितले होते कसे काय. खरंच छान आहे. नक्की तुम्ही पण त्यांना व्हिजिट द्या ज्या घ्यायच्या असेल तर. हे बघा, आणि आता गळा पण मला जास्त डीपमध्ये नव्हता लागत, त्याच्यामुळे ना थोडा कमीच आकाराने गळा घेतलेला आहे. कारण की डीपमध्ये गळा घेतला असता तर त्यांना नव्हता लागत, त्याच्यामुळे ना मी थोडा छोटाच गळा घेतलेला आहे. लगेच आहे ना मी म्हणजे कटोरीचं आहे ना व्यवस्थित कटिंग करून घ्यायची, बाकी काहीच नाही. आता पहिले अस्तरवर आहे ना व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे, आणि नंतर मेन फॅब्रिकवर आहे ना थोडंसं जास्त एक्स्ट्रा घेतलं ना तरी चालतं. पण अस्तरवर आहे ना एकदम परफेक्ट मापावर आहे ना ब्लाऊज कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि बघा ना खूप कमी अस्तर लागतं. पहिले तरी मला अस्तर थोडं जास्त लागत आणि आता आहे ना एवढं अस्तर लागत नाही, कारण की एकदम मापात कटिंग असल्यामुळे. हे बघा अस्तर वगैरे व्यवस्थित कटिंग करून झाली होती. मी ते पहिले ना बाजूला ठेवून घेते. आता मेन फॅब्रिकवर कट करायचं आहे, तर काठाच्या बाजूने ना मी बाही काढून घेतली. आणि आता हे बघा, तुम्ही नीट बघा मी काय करते आहे. त्यानं थोडा कपडा आहे ना एक्स्ट्रा उरून घेतला, आणि म्हणजे कसं डिझाईनला कामात येईल व्यवस्थित. आणि किती कपडा कमी लागतो ते पण बघा तुम्ही. पहिले म्हणजे थोडं एक्स्ट्राच कट करायचं जास्त, म्हणजे कसं आहे आपल्याला शिवताना ना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यासाठी ना मेन फॅब्रिक आहे ना नेहमी एक्स्ट्रा कटिंग करायचं, म्हणजे कुठे आहे ना थोडंसं झोळ वगैरे पडला तरी व्यवस्थित दुरुस्त करता येतो. मेन फॅब्रिकवर आहे ना सर्व आपण कटिंग केलेलं अस्तर आहे ना ते ठेवायचं आहे. मग बाजूबाजूने एक्स्ट्रा थोडंसं कटिंग करून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे मी करते त्याचप्रमाणे करायचं आहे. ज्यांना नाही येत म्हणजे ब्लाऊज येत नाही त्या पण शिकू शकतात. इतके साधे सोपे पॅटर्न आहेत. हे बघा, एकदम व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे, दुसरं काहीच नाही करायचं आहे. आणि आपल्याला म्हणजे कटिंग करून झाली का लगेच ते जागच्या जागी ठेवून द्यायचे, म्हणजे इकडे तिकडे गेलं नाही ना तर मग म्हणजे शोधायला लागत नाही. त्याच्यामुळे ना लगेच जो पॅटर्न कट केलेला लगेच त्याची घडी घालून आहे ना लगेच म्हणजे जे कटिंग केलं त्याच्यावर ठेवून द्यायचं आहे. नाही बघा, आता कटोरी पण व्यवस्थित कट करून घेते मी. ब्लाऊज कसा टिच करायचा आहे तो पण पूर्ण तुम्हाला व्हिडिओ मी देईलच. हे बघा, आता हा एवढा एक्स्ट्रा कपडा उरलेला आहे ना तो पण मी बाजूला करून घेते, कारण की त्याची ना डिझाईन करायची होती. त्याच्यामुळे ना एवढा सारा कपडा उरलेला आहे. असा कपडा उरला का तो नेहमी ठेवून द्यायचा, कारण की कधी पण आहे ना कोणत्याही डिझाईनला कामाला येतो. हे बघा, आता जेवढे गोष्टी लागणार आहे त्या सर्व एका जागी गोळा करून ठेवायचे, नंतर म्हणजे शिवताना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.